नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। दुपटेने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने रद्द करावा, शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन। पाणीपट्टी वाढाचा निर्णय अन्यायकारक, सचिन जाधव। महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले। तर वाढ करण्यात आलेल्या पाणीपट्टी अन्यायकारक असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं। याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, काका शेळके, आकाश कातोरे, अमोल हुंबे, प्रल्हाद जोशी, दिगंबर गेंट्याल, विशाल शितोळे, पुष्पाताई येलवंडे, सलोनीताई शिंदे, सचिन शिरसाट आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24। या ठिकाणी अहिल्यानगरचे आयुक्त डांगे साहेब यांना या ठिकाणी भेटून स्थायी समितीचा जो ठराव त्यांनी या ठिकाणी केला होता, तो ठराव आपण पाहतोय की त्या ठरावामध्ये 1500 रुपये जी पाणीपट्टी रेग्युलर चालू आहे आपल्याला, तर आम्ही त्यांना विनंती केली 1500 रुपये तर 1500 रुपयेच ठेवा। कारण आपण पाहतोय की अजून फेज 2 कार्यान्वित व्हायची, बऱ्याच ठिकाणी फेज 2 अजून अपूर्ण आहे, बाकी वेगवेगळे प्रॉब्लेम आहे, बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी येतं, काही ठिकाणी लिकेज आहे, अजून रस्त्याचे कामं चालू आहेत, बरेचशे काही गोष्टी आहेत की त्यामुळे तुम्ही लोकलला व्यवस्थित आपण पाणी देऊ शकत नाही। तर तुम्ही 1500 रुपयाची डायरेक्ट 3000 रुपये कशी करता? तर किमान 1500 रुपयेच पाणीपट्टी सध्या राहून द्यावी, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आज त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की 100% आम्ही याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढू आणि 1500 रुपये पाणीपट्टी किंवा थोडंफार पाणीपट्टी वाढवू, अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांचं बोलणं आलंय। पण या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की दरवाढ वगैरे काही झाली तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि संपूर्णतः शिवसेनेच्या महिला असतील आणि सगळ्या नगर शहरातील प्रभागातील महिला असतील त्या ठिकाणी या ठिकाणी गोळा करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। परंतु त्यांनी आश्वस्त केल्यामुळे या ठिकाणी आजचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।